निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे. निब्बाणासारखे परमसुख दुसऱ्या कशाने लाभत नाही असे भगवान बुद्धाचे वचन आहे. भगवान बुद्धाने शिकवलेल्या सर्व सिद्धांताचा निब्बाण हा केंद्रवर्ती सिद्धांत आहे. निब्बाण म्हणजे काय? बुद्ध प्रणीत निब्बाण हे बुद्धपूर्व लोकांनी सांगितलेल्या निब्बाणापेक्षा अर्थाने आणि आशयाने वेगळे आहे. बुद्धपूर्व लोक निब्बाण म्हणजे आत्म्याचा मोक्ष असे मानित असत. 4 प्रकारचा मोक्ष पूर्वी मानला जात असत. पहिला लौकिक म्हणजे खा प्या मजा करा या जड स्वरूपाचा, दुसरा योगिक, तिसरा ब्राह्मणी आणि चौथा औपनिषदिक. ब्राह्मणी आणि औपनिषदिक निब्बाण कल्पनेत एक साम्य होते. या दोनही कल्पनात आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व आहे असे मानले जाईल. भगवान बुद्धाने या सिद्धांताचा निषेध केला आहे. म्हणून निब्बाण विषयक ब्राह्मणी आणि औपनिषदिक शिकवणुकीचे खंडन करणे भगवान बुद्धाला कठीण गेले नाही. निब्बाणाची लौकिक कल्पना ही अत्यंत जड स्वरूपाची असल्यामुळे भगवान बुद्धास ती कधीच प्रिय नव्हती. कारण या लौकिक कल्पनेत माणसाच्या प्राणी म्हणून ज्या इंद्रिय भूका असतात त्यांचे शमन करणे ह्या पलीकडे दुसरा आशय नाही. त्यात आध्यात्मिक असे काहीच नव्हते. असली निब्बाणाची कल्पना मांडणे करणे म्हणजे बुद्धाच्या मते मानवाची अत्यंत हानी करण्यासारखे आहे. कारण इंद्रिय भूकांचे शमन करणे म्हणजे अधिक भूका निर्माण करण्यासारखे आहे. अशा प्रकारचा जीवन मार्ग कोणत्याही प्रकारचे सौख्य मिळवून देऊ शकत नाही. उलट त्याने येणाऱ्या सुखाने अधिक दुःख निश्चितपणे वाट्यास येते. योगातील निब्बाण कल्पना म्हणजे एक केवळ तात्पुरती अशी अवस्था होती. त्याने मिळणारे सुख हे नकारात्मक स्वरूपाचे होते आणि ते मिळवण्यासाठी सर्व संसार परामुख व्हावे लागते. त्याच्या योगाने वेदना टाळता येतात, परंतु सुख मिळत नाही. आणि सुख मिळालेच तर ते योग चालू आहेत तोपर्यंतच. ते स्थायी स्वरूपाचे नव्हते, अस्थायी स्वरूपाचे होते. भगवान बुद्धाची निब्बाण विषयक कल्पना त्याच्या पूर्वीच्या मतप्रणालीपेक्षा वेगळी होती. त्याच्या निब्बाण कल्पनेत 3 विचारांचा अंतर्भाव होतो. आत्म्याच्या मोक्षाऐवजी प्राण्याचे सुख हा एक विचार. जिवंतपणी ह्या सर्व संसारात असताना मिळणारे सुख हा दुसरा विचार. आत्म्याचा मोक्ष आणि मृत्यूनंतर आत्म्याला मोक्ष मिळणे हे 2 विचार बुद्धाच्या निब्बाण कल्पनेला अगदी अपरिचित आहेत. भगवान बुद्धाच्या निब्बाण कल्पनेतील मूल आधार असा तिसरा विचार म्हणजे सदैव प्रज्वलित असणाऱ्या विकारांच्या ज्वालांवर निग्रह साधणे. गयेत राहत असताना बुद्धाने भिक्खूंना जे प्रवचन दिले त्याचा मुख्य विषय राग आणि द्वेष हे प्रज्वलित अग्नीसारखे होत हा आहे. तो म्हणाला, भिक्खू, अखिल संसार हा म्हणजे एक पेटता अग्नीच आहे आणि संसारातील कोणकोणत्या वस्तू जळत आहेत. भिक्खूंनो, चक्षुरेंद्रिय हे पेटलेले आहे, रूप पेटलेले आहे. चक्षु संस्कार हे पेटलेले आहे. डोळ्यांनी होणारी जाणीव अर्थात चक्षु संस्कार हे पेटलेली आहे. चक्षु संस्कारापासून उद्भवणाऱ्या सुखकारक, दुःखकारक, अदुःखकारक गोष्टी ह्याही जळत आहेत. आणि त्या कशामुळे पेटलेल्या आहेत? त्या रागाग्नीने, द्वेषाग्नीने, मोहाग्नीने. जन्म, जरा, मृत्यू, दुःख, दौर्मनस्य, त्याप्रमाणेच उपायास आणि निराशा यामुळे जळत आहेत. भिक्खूंनो, श्रोतेंद्रिय जळत आहेत, शब्द जळत आहे, घ्राणेंद्रिय जळत आहे, गंध जळत आहे, जिव्हा जळत आहे, रस जळत आहे, शरीर जळत आहे, चित्तातील संकल्प विकल्प जळत आहेत.
चित्तसंस्कारापासून ज्या सुखवेदना, दुःखवेदना, अदुःख वेदना उत्पन्न होतात, त्या सर्व वेदना जळत आहेत. आणि ह्या कशामुळे जळत आहेत? त्या रागाग्नीने, मोहाग्नीने. जन्म, जरा, मृत्यू, दुःख, दौर्मनस्य याप्रमाणेच उपायास त्यांच्यामुळे जळत आहेत. हे जाणल्यावर भिक्षूंनो, प्रज्ञावान श्रेष्ठांच्या मनात उपेक्षा अर्थात विरक्ती उत्पन्न होते. या उपेक्षेमुळे त्यांच्या ठिकाणचे रागाग्नी आदी विकार मावळतात आणि विकाराच्या अभावामुळे तो मुक्त होतो. आणि मुक्त झाल्यावर त्याला आपल्या मुक्तीची जाणीव होते. निब्बाणामुळे सुख कसे मिळते या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देणे आता आवश्यक आहे. एक सर्वसामान्य समजूत आहे की माणसाला पुरेसे मिळाले नाही की तो दुःखी होतो. परंतु ही समजूत काही त्रिकाळ सत्य नाही. भोवती समृद्धी आणि संपन्नता असून सुद्धा मनुष्य दुःखी राहतो. हा लोभाचा परिणाम आहे. आणि लोभ हा गरीब आणि श्रीमंत या दोघांच्याही जीवनाचा शाप आहे. हा विचार भिक्खूंना दिलेल्या एका प्रवचनात भगवान बुद्धाने स्पष्ट केला आहे. लोभाने लुब्ध आणि रागाने क्षुब्ध, मोहाने मूळ झाल्यामुळे माणसे स्वतःच्या व इतरांच्या दुःखाबद्दलचे विचार मनात घोळवू लागतात. आणि त्यामुळे त्यांना मानसिक वेदना आणि पीडा अनुभवाव्या लागतात. परंतु जर लोभ, राग, मोह यांचा पूर्ण उच्छेद केला तर माणूस स्वतःच्या दुःखाने दुःखी होत नाही. त्याचप्रमाणे दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होत नाही अथवा मानसिक वेदना आणि पीडा अनुभवित नाही. आणि असे झाले की बंधूंनो, ते हवेसे वाटणारे आणि आकर्षक आणि जे बुद्धिवान श्रावकांना साध्य असे ते निब्बाण भविष्य जीवनात नव्हे तर ते इहजन्मी हस्तगत होऊ शकते. माणसाला दग्ध करणारे आणि त्याला असुखी करणारे असे दुःखाचे मूळ कशात आहे हे वरील प्रवचनात स्पष्ट झाले आहे. माणसांच्या रागद्वेषावर अग्नीचे रूपक योजून बुद्धाने येथे माणसाच्या असुखाचे परिणामकारक स्पष्टीकरण केले आहे. रागद्वेषाच्या अधीन होण्याने मनुष्य दुःखी होतो. राग, द्वेष हे विकार म्हणजे मनुष्याच्या निब्बाण स्थितीपर्यंत पोहोचण्याच्या मार्गात अडचणी निर्माण करणाऱ्या शृंखलाच आहेत. ज्या क्षणी मनुष्य ह्या विकारांपासून मुक्त होतो त्या क्षणीच तो निब्बाण मार्ग आक्रमू लागतो. भगवान बुद्धाच्या मते ह्या विकारांचे 3 प्रकारचे वर्ग आहेत. पहिल्या वर्गात तृष्णेतून उद्भवणारे कामुकता आणि लोभ हे विकार येतात. दुसऱ्या वर्गात वितृष्णेतून उद्भवणारे घृणा, क्रोध आणि द्वेष हे दोष येतात. तिसऱ्या वर्गात अविद्येतून उद्भवणारे जडता, मूर्खता आणि मूढता हे दोष येतात. पहिल्या अर्थात राग व दुसऱ्या अर्थात द्वेष अग्नीचा संबंध भावना आणि दुसऱ्या संबंधीचा दृष्टिकोन आणि भूमिका यांच्याशी निगडित आहे. तर तिसऱ्या प्रकारचा अग्नी अर्थात मोह हा जे सर्व विचार सत्यापासून भिन्न असतात त्यांच्याशी निगडित आहे. भगवान बुद्धाच्या निब्बाण सिद्धांतासंबंधी काही गैरसमजुती आहेत. निब्बाण शब्दाचा व्युत्पत्ती दृष्ट्या अर्थ फुंकर घालून विझविणे किंवा मालविणे असा आहे. या शब्दाच्या व्युत्पत्तीचा आधार घेऊन टीकाकारांनी निब्बाण सिद्धांत अर्थहीन बनविला आहे. ते असे मानतात की निब्बाण म्हणजे सर्व मानवी विकार मालविणे आणि ही क्रिया मृत्यू समान आहे. असा वाकडा अर्थ लावून त्यांनी निब्बाण सिद्धांत हास्यास्पद बनवण्याचा प्रयत्न केला आहे.
टीकाकार लावतात तसा निब्बाणाचा अर्थ बुद्धाला अभिप्रेत नव्हता. हे जो कोणी अग्नि प्रवचना अर्थात अग्निस्कंधोपम सुक्ताचा भाषादृष्ट्या अभ्यास करतील त्यांच्या लक्षात येईल. अग्निस्कंधोपम सुक्तात जीवन म्हणजे अग्नी आणि मृत्यू म्हणजे तो मालविणे असे म्हटलेले नाही. तिथे म्हटले आहे की रागाग्नी, द्वेषाग्नी आणि मोहाग्नी जळत आहेत. सर्व प्रकारच्या प्रवृत्तींना पूर्णपणे मालवून टाकावे असे अग्निसुत्त म्हणत नाही. ते एवढेच म्हणते की पेटत्या ज्वालेला अधिक इंधन पुरवू नका. दुसरी गोष्ट अशी की टीकाकार निब्बाण आणि परिनिब्बाण यात भेद न करण्यात चुकले आहेत. उदाहरणात असे सांगितले आहे, जेव्हा शरीर नाश पावते, पाहणे थांबते, संज्ञा नाहीशा होतात, चलन वलनादी क्रिया थांबतात, चेतना जाते, तेव्हा परिनिब्बाण घडते. परिनिब्बाण म्हणजे पूर्णपणे मालविणे, नाहीसे होणे. निब्बाण ह्या शब्दाच्या ठिकाणी वरील अर्थ नाही. निब्बाण म्हणजे धम्म मार्गावर वाटचाल करता येईल इतका पुरेसा आपल्या प्रवृत्तीवर ताबा असणे. यापेक्षा निब्बाण शब्दात अधिक अर्थ अभिप्रेत नव्हता. निब्बाण हा निर्दोष जीवनाला प्रतिशब्द आहे. हे बुद्धाने राधला एके ठिकाणी स्पष्ट करून सांगितले आहे. एकदा स्थवीर राध तथागताकडे गेला. तथागतांना अभिवादन केल्यावर त्यांच्या समीप बसून त्याने विचारले, भगवान, निब्बाण म्हणजे काय? भगवंतांनी उत्तर दिले, निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन. भगवान, परंतु निब्बाणाचा उद्देश काय? राध, निर्दोष जीवन हा निब्बाणाचा उद्देश आहे. निब्बाण हे जीवनाचे ध्येय आणि साध्य आहे. निब्बाण म्हणजे मालविणे किंवा नाश नव्हे. हे बुद्धाने सारीपुत्ताला पुढील प्रवचनात स्पष्ट केले आहे. एकदा भगवान श्रावस्तीतील अनाथ पिंडकाच्या आश्रमात वास करीत होते. सारीपुत्तही त्यावेळी त्या ठिकाणी राहत होते. भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले, भिक्षूंनो, ऐहिक संपदेऐवजी धम्माचे तुम्ही दायाद व्हा. तुमच्याविषयी वाटणाऱ्या करुणेने तुम्हाला धम्मातील वाटा मिळावा, म्हणून मी तुम्हाला धम्माचे दायाद बनवित आहे. असे बोलून भगवान आपल्या गंधकुटीत गेले. सारीपुत्त मागे राहिला आणि भिक्षूंनी त्याला निब्बाणाचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितले. तेव्हा सारीपुत्त म्हणाला, लोभ हा दोष आहे, द्वेष हा दोष आहे. हा लोभ आणि हा द्वेष घालवण्याचा मार्ग मध्यम मार्ग होय. हा मार्ग आपल्याला पाहायला शिकवितो, जाणायला शिकवितो आणि ज्ञान देतो. तो आपणाला शांती, अभिज्ञा, बोधी आणि निब्बाण याचकडे नेतो. हा मध्यम मार्ग कोणता? हा मध्यम मार्ग म्हणजे अष्टांग मार्ग होय. त्याशिवाय दुसरा नाही. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक प्रयत्न अर्थात व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. भिक्षुंनो, हा मध्यम मार्ग आहे. होय, क्रोध, द्वेष, ईर्ष्या, मत्सर, कृपणता, लालचीपणा, ढोंग, लबाडी, उद्धटपणा, मोह, प्रमाद हे सर्व दुष्ट विकार आहेत. मोह आणि प्रमाद यांचा परिहार मध्यम मार्गाने होतो. त्याच्या योगाने पाहायला दृष्टी मिळते. हा मार्ग आपणाला पाहायला शिकवितो आणि ज्ञान देतो आणि आपणाला शांती, अभिज्ञा, बोधी आणि निब्बाण याकडे नेतो. निब्बाण हे दुसरे काही नसून तो अष्टांग मार्ग आहे. अशा रीतीने सारीपुत्ताने निब्बाणाचे प्रवचन केले आणि भिक्षूंना ते ऐकून आनंद वाटला. निब्बाणात जो मूलभूत विचार आहे तो म्हणजे अष्टांग मार्ग. अष्टांग मार्गाशिवाय निब्बाणाला दुसरा अर्थ नाही. प्रवृत्तींचा संपूर्ण अच्छेद आणि परिनिब्बाण ही दोन टोके आहेत आणि निब्बाण हा त्यातील मध्यम मार्ग आहे. हे लक्षात घेतले असता निब्बाणाच्या कल्पनेसंबंधीच्या गोंधळाचा निराश होईल.
अपने पेज को फॉलो, चैनल को सब्सक्राइब करके घंटी आइकन को जरूर दबाएं ताकि आगे आने वाली सब वीडियो आपको पहले मिले। जय भारत, जय संविधान।